आई ए आई खरं काय करायलीचा काय करू आता हे करते की बांधा बुडानी. बांध बुड नीट करायलीच का? हा आता पाऊस पडायला नका पेरायचं आता. काय केलं मग पुण्याला कुठं कुठं फिरला? लांब फिरलं कुठं फिरला का नुसतं आला आपलं बसून झोपा काढून देऊ केला घरात बसून आळंदी नुसतं. केली देव केला का आळंदी बी केली का? मग काय फुटू फिटू तर आम्हाला आले नाहीत. फोटो आता आमच्या सोबत होते हा पोरीनं काढे तुला कोण द्यायला इकडं पाठवायला. पाठवायचे मग आम्हाला दाखवायचे फिराय गेलेलं. पाठव म्हणायचं काढून तिला. हा हा नाही तर आणखीन काय 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 केलं मग पुण्यामध्ये? करमत होतं का गावाकडे करमत आहे? कशाचं बाबा पुन्हा मुंबई मग कुठं करमत आहे? गावाकडे चांगलं वाटतंय का पुण्याला चांगलं वाटतंय? तिकडंच बरं रे आपलं कशाचं का गडे टेन्शन नाही. कटाळा आला का पुण्याचा? लय लय कटाळा आला रे बाबा. का ग? कशाचं हा जायचं दोन घास खायचे हा बाहेर जायचं 2 पावलं चालायचं ना अजून झोपायचं. मग लय तुम्हाला पुण्याला जावं वाटतंय ना, जावा पुण्याला. बाहेर वरचा घास खायचा बाहेर निघून यायचं ना अजून झोपायचं. ते खेड्यातली अण्णा होय अण्णा अण्णा सांगत बघ तुला चांगलं. पुण्याची लाईफ चांगली वाटते का मग खेड्याची लाईफ चांगली वाटते? नको रे बाबा खेळच बरं आपलं. काय का खेड का बरं? नको नको नको. असं निवांत राहता येत नाही का शहरात? हा हा मजाच नाही खेड्याच्या वाणी. खेड्यासारखी मजाच नाही शहरामध्ये. काय नाही रे खेड्यातल्या मजाच नाही. ते आपलं जुवाला बैल झुपल्यासारखं जरा थांबलं की काय महाग खरं नाही काय नाही खरं बघ. चापकाना हाणते कंपनीवाले. अरे एक तर सुख बी नको तिथं गेले तर मला. हा एक तर खायला बी येईना हा पोटच भर ना. हा आणि पोट भरल्यावर बी वाटायलं जेवाय घेतलं की पोट भरल्यावर बी वाटायला काय बी लेक करायली खायला पण काय करावं आता खाऊ जर वाटायला अरे त्या पुण्यात वातावरण तसं असते माहितीये का? शहरामध्ये खेड्यातला राहणारा माणूस शहरात जास्त दिवस टिकत नाही. काय रे नटू नटू जात्यात हिथलं ही करीत जाऊन पुण्यातलं आणून खात्यात पती शहरातच राहतात रे बाबा. तसलं काय त्या जागण्याला अर्थ आहे हो जरा. असं मोकळं राहतात येत नाही तिथं. असलं वातावरणच नाही तिकडं. पुढे खात्यात पण लय भुसारी राहतात. नुसते भुशारी असते हो शहरात. बाबा लय भुसारी रे बघितलं जाऊन. बरं आहे आपली गरिबीच आहे पण आपलं आपली मोकळं गरिबी चाकळं आपलं लय चांगलं आहे म्हणायचं. मोकळं चाकळं बसून खाता हा. आपला आरामात राजासारखं घास बी खाल्ले की आरामात आराम वाटतंय. तिकडं पोटभर बी जेवलं तरी काय नाही रे बाबा पोटभर तर जेवणच जात नव्हतं. अगं पण तशी धावपळीची लाईफ काय कामाची? माणसाचा जन्म एकदाच आहे. अगं मी तर 10 वर्ष काढलंय. त्याला तरी कुठं सुख होतं मग. ती काय मग ही दुख सुख ती नाही दुख ही म्हणून कर तर आला दुख की ही इथं. काय करायचं त्या ₹1,00,000 पगारीला लाख. मी तर 8-10 वर्ष काढलं की पुण्यात ग बाई. त्याला तर किती काढ कसं काढ असेल ते बी दुखत होतं म्हणून दुखलं तरी त्यानं काढ. हा पुन्हा शेवटी निर्णय घेतला जाऊ द्या मला आपलं खेड्यासारखं जीवन कुठंच नाही. शेवट लेकरानं माझा निर्णय घेतला गावाकडे जाऊन जगावं म्हणून. हा नसता का तिथं शहरात असं दबून दबून मागच मरून मी गेलो असतो मी. कसला जाते तिची परिस्थिती आम्ही केली नीट त्याची इथं हे आल्यावर. काय असलं ही खेड्यामध्ये किती मस्त वातावरण शांत असं दडपण काही नसतंय. मस्त मोकळं राहतं म्हणून निवांत राहतं असं. आता मरत का मग मरत झालं होतं त्याचं. म्हणून आलो आपलं शहर आपलं खेड्यानंच वाचविलं मला. काय करायचं ₹1,00,000 बिल 2,00,000 बी पगार असली तरी काय कामाची नाही. समाधान महत्वाचं आहे. समाधान जीवाला सुख आहे ते मोठं आहे. समाधान हेच सगळ्यात मोठं समाधान आहे आपलं. नंतर म्हणायले या काय खरं आहे रे बाबा. लय धावपळीचं जीवन असतं शहरातलं. वातावरण धावपळ नाही बाबा पर ती कसं ती पाणीचं तिथं ही होत नाही सट होत नाही. नाही का खेड्यातला माणूस आहे का? खायचं बसायचं झोपायचं हा. तिथं हालचालच नसते ना आणि काही त्यानं बघा शहरामध्ये. त्यानं जात नाही त्याच्यामुळे तसं होतं आराम बी होत नाही आणि पोटाचा बी बिघड होत काय तिथं काय सुसतच नाही काय तिथं गेलं की. मग जायचं का पुण्याला राहिला आता ना ग? जाईन की अजून बी लेकीकडे जायला काय लेकाला लेकीला माझ्या काय सोडून देऊ का? राहायला जायचं का असंच भेटायला जायचं? मग भेटाय जायचं
राहिला का ना ग नग राहिलं काय करते आपल्याला राहिला राहिला आपलं खेड्यातच बरं आहे हा? हा, आपलं इथंच वातावरण चांगलं आहे अगं पुढच्या 10 वर्षाचा असा काळ येईल हं, असे शहराने लोक जसे पळाले तर हं. पुन्हा एवढे आजार आणि महामारी येईल की सगळे परत गावाकडे पळतील असं होईल. येते लॉकडाऊन मध्ये कळालं नाही का गावाचं महत्व काय मध्ये पळतच लॉकडाऊन मध्ये कळालंच की भिवून आले गावाचं महत्व कळालं लोकांना हा काय असतंय ती काय असतंय ते कळालं पण काय मजबुरीमुळे बैल राहतात लोक हा, आता बी मजबुरीनच राहते मजबुरीनच राहते पण सिटीला काम सावलीचे आहेत म्हणून पळत आहेत तिकडच काय माहिती रानातले नग वाटाले त्यांना रानगाठे असे काम गावात काय अंग मेहनतीशिवाय काम असते होय. रानातली काम हे कसली असते मग तसले आता लोकांना करू वाटना अंग मेहनतीचं काम असते तर त्यांना करू वाटणार आता तसले काम राजासारखं स्वतःचा मालक स्वतः आपण मस्त पैकी गावाकडे जगायचं जावा मन वाटत जावं काम करायचं मस्त पैकी असा आराम करायचा पुन्हा आणखीन काम करायचं तसं नाही लोकाला वाटत बाबा पुढे तर आणते तर खाते तर आणि त्याला शायनिंग आणतात त्याला गावाकडे इकडं गावाकडे होय नुसते उगा हिपे अशा उडवीतच येतात अशा उडवीतच येतात बाबा शायनिंग आणि तर जिथेच हो, गावाकडे इन करीतच येतात बाबा आणि दुसऱ्याला हिताला लोकांना वाटत बाबा हे लईच आहे का की मोठा मोठा माणूस आहे का? आणि लईच तिथं मोठा झाला का की कपड्यान पिपड्यान चष्मान उगा हातात घड्याळानं अंगठी आणि माय 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 ती सांगूच आणि नका काय तिथं एका रूम मध्ये आपलं कोंडून राहते तर. आणि कोंडून राहते आणि येताना शायनिंग हाणते तर Shining चांगली आणते तर. असलं हाय काय ते लाईफचं खरं आहे म्हणायचं